शेतकरी बंधूंनो नमस्कार. पूर्वी जर बघितलं तर आपले आजोबा असतील पणजोबा असतील यांच्या काळामध्ये लाकडी नांगरानं आपल्या शेताची नांगरट ही त्या ठिकाणी होत होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर किर्लोस्करांचा लोखंडी नांगर त्या ठिकाणी आला. आणि आता जर आपण बघितलं तर 20-25 HP 50 HP आणि 75 HP पर्यंत आपल्याला ट्रॅक्टरला त्या ठिकाणी नांगर आलेले आहे. तर ह्या ट्रॅक्टरच्या नांगरटीचा आणि जुन्या काळातल्या लाकडी नांगराचा या दोन्ही मधला जर फरक आपण बारकाव्यानं जर बघितला, त्या काळातली जमीन ही भुसभुशीत होती आणि लाकडी नांगरनं सुद्धा त्या ठिकाणी नांगरली जात होती. परंतु आज एवढ्या 75 HP पर्यंतच्या ट्रॅक्टरनं सुद्धा जर आपल्याला नांगरायला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कष्ट होत आहेत. कारण जर आपण बघितलं तर आपली जमीन ही मोठ्या प्रमाणावरती कडक झालेली आपल्याला दिसून येत आहे. त्याच पद्धतीनं जर मित्रांनो एक दुसऱ्या बाबीचा जर आपण विचार केला, ज्यावेळेस आपल्याकडे शेतीसाठी युरियाचा त्या ठिकाणी शोध लागला. या युरियाचा वापर हा आपल्या 1 हेक्टर क्षेत्रासाठी त्यावेळेस साधारणपणे 14 ते 15 किलो म्हणजेच 1 एकरसाठी साधारणपणे 4 ते 5 किलो युरियाचा वापर आपल्या शेतीला केल्यानंतर सुद्धा पूर्वीच्या काळी आपल्याला अतिशय उत्तम प्रमाणामध्ये रिझल्ट हे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी येत होते आणि आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ होत होती. परंतु आज जर बघितलं तर आज 1-2 गोण्या 3 गोण्या अशा पद्धतीनं सुद्धा युरियाचा वापर करून आपल्याला आपल्या शेतामध्ये अपेक्षित उत्पादन मिळताना दिसत नाही. मित्रांनो, या 2-3 गोष्टींचा जर आपण बारकाव्याने जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण बघितलं, आजच्या घडीला जर आपण बघितलं, आपल्या जमिनी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी नापीक होत चालताना दिसत आहे. आपल्या जमिनी ह्या कडक होताना दिसत आहेत. आपल्या जमिनीतले सूक्ष्म जीवाणू कमी होताना दिसत आहेत आणि पर्यायानं आपल्याला उत्पादनामध्ये अपेक्षित अशा प्रकारचं यश मिळताना त्या ठिकाणी दिसत नाही. या सर्व बाबींचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा आणि एक महत्वाची गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन. जोपर्यंत आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन त्या ठिकाणी होता तोपर्यंत आपल्याला आपल्या जमिनीमध्ये पिकांची रोगप्रतिकार क्षमता असेल, अपेक्षित असणारं उत्पन्न असेल, यासारख्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत होता. पण आज जर आपण बघितलं, मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे आपल्या जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या सुद्धा कमी झालेली आहे आणि आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घट येताना त्या ठिकाणी दिसत आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये कमी होत गेलेला आपल्या जमिनीतला असणारा सेंद्रिय कार्बन. मग हा सेंद्रिय कार्बन म्हणजे नेमकं काय, हा आपल्या जमिनीला त्या ठिकाणी कसा फायदेशीर त्या ठिकाणी असणार आहे आणि आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल, या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, सेंद्रिय कार्बन म्हणजे नेमकं काय? सेंद्रिय कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब अर्थात ऑर्गॅनिक कार्बन. हा ऑर्गॅनिक कार्बन हा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण जर सुरुवातीचा फार पूर्वीचा एक साधारणपणे 20-25 वर्षांपूर्वीचा जर कालावधी बघितला तर आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती सेंद्रिय खतांचा वापर त्या ठिकाणी होत होता. म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची सुद्धा संख्या होती. कंपोस्ट खत ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तयार होत होतं आणि मोठ्या प्रमाणावर शेणखताचा वापर, चांगल्या प्रतीच्या कुजलेल्या शेणखताचा वापर हा आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी होत होता. आणि त्यामुळेच आपल्या जमिनीमध्ये जे काही झाडांचा किंवा आपल्या पिकांचा अवशेष असतील, पालापाचोळा असेल, तो आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी पडत होता. पर्यायानं जनावरांचे अवशेष असतील, विष्ठा असेल किंवा ज्या काही सेंद्रिय गोष्टी होत्या या आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पडत होत्या आणि त्यातून आपल्या जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जीवाणू त्या ठिकाणी होते, सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने सर्व जैविक निविष्ठा ज्या असतील, जैविक ज्या सेंद्रिय घटक असतील, हे आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी कुजून जात होते आणि त्यातूनच आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कार्बन तयार होत होतं. म्हणजेच आपल्या जमिनी भुसभुशीत होत्या आणि आपल्या जमिनीमध्ये गांडुळांसहित मोठ्या प्रमाणावरती सूक्ष्म जीवाणूंची संख्या ही त्या ठिकाणी होती. आणि यालाच आपण सूक्ष्म जीवाणूंच्या माध्यमातून तयार होणारा हा सेंद्रिय कार्बन हा आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता. हा जर सेंद्रिय कार्बन जर आपल्या जमिनीमध्ये नसेल तर काय होईल, याचं जर उदाहरण आपण आताच्या घडीच्या आपल्या ज्या जमिनी नापीक होताना आपल्याला दिसत आहे हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण बघू शकतो. त्यामध्ये जर प्रामुख्यानं जर बघितलं तर आताच्या जमिनी ह्या मोठ्या प्रमाणावरती क्षारयुक्त अशा प्रकारच्या झालेल्या आहे, कारण रासायनिक खतांचा अतिवापर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये होताना दिसत आहे. सूक्ष्म जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावरती होत आहे आणि त्याचमुळे आपल्या जमिनी या घट्ट किंवा अतिशय कडक अशा प्रकारच्या झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. पर्यायानं आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेली आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी दिसत. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर माती आपली जिवंत ठेवायची असेल तर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला सेंद्रिय कार्बन वाढवण्यावरती भर द्यावा त्या ठिकाणी लागणार आहे. कारण आपल्या जमिनीमध्ये जर जेवढा जास्त आपला सेंद्रिय कार्बन असेल तेवढी आपली सूक्ष्म जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीमध्ये जास्त असणार आहे आणि मातीमधून आपल्या पिकाला सशक्तपणा त्या ठिकाणी येणार आहे, पीक आपलं जोमदार येणार आहे. कारण आपल्या मातीचा जर आत्मा आपण बघितला किंवा आपल्या जे काही पिकं आपण घेतो या पिकामध्ये आपल्या जमिनीचा जर आत्मा आपण बघितला तर तो आत्मा म्हणजे आपला सेंद्रिय कार्बन असतो.
आपल्याला जर माती जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये, आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा जर सेंद्रिय कार्बन आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जर असेल तर त्याचे जर फायदे आपण बघितले तर आपली जमीन जी आहे त्या ठिकाणी भुसभुशीत असणार आहे. जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावरती असणार आहे. जमिनीमध्ये हवा खेळती राहणार आहे. पर्यायानं आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकांची जी काही मुळं आहे त्याच्या वाढीसाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आपल्या जमिनीमध्ये चालना त्या ठिकाणी मिळणार आहे. पर्यायानं आपल्या पिकाची इम्युनिटी पॉवर ज्याला म्हणतो आपण, किंवा रोग प्रतिकारक क्षमता ही वाढायला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन असल्या कारणानं आपल्याला मदत ही त्या ठिकाणी नक्कीच होणार. मित्रांनो, जे काही रासायनिक खतं आपण आपल्या जमिनीला त्या ठिकाणी पिकांसाठी देतो, याचा जर एक थोडा बारकाईने जर आपण विचार केला की रासायनिक खतं म्हणजे आपल्या पिकाचं खाद्य आहेत का, तर ती अजिबात नाही. ही जी काही आपण रासायनिक खतं किंवा जी काही अन्नद्रव्य आपल्या पिकासाठी त्या ठिकाणी रासायनिक खतांच्या माध्यमातून देतो, ही जी आहेत ही आपल्या पिकाला डायरेक्ट त्या ठिकाणी लागू होत नाही, प्रत्यक्ष आपल्या पिकाला त्या ठिकाणी लागू होत नाही. ही लागू करून देण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू असणं फार महत्वाचं आहे. कारण हे सूक्ष्म जीवाणू आपल्या जी काही आपण रासायनिक खतं आपल्या पिकांना देतो याचं स्थिरीकरण करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. जर आपण उदाहरण बघायचं झालं तर आपण युरिया जर आपल्या मका पिकासाठी त्या ठिकाणी देणार असू, मका असेल, ऊस असेल किंवा इतर पिकांसाठी जर युरियाचा वापर आपण त्या ठिकाणी करणार असू, तर ही युरिया प्रत्यक्षपणे आपल्या पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध करता येत नाही. ती उपलब्ध करून देण्यासाठी ॲझोटोबॅक्टर असेल किंवा इतर जे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहे ते आपल्या जमिनीमध्ये असणं फार महत्वाचं आहे. आणि जर हे जीवाणूंची संख्या जर आपल्या जमिनीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी संपून गेलेली असेल तर अशा वेळेस आपल्या पिकाला आपण आपल्या 10 गोण्या जरी युरियाच्या टाकल्या तरी आपल्या पिकाला त्या उपलब्ध होणार नाही, की पीक आपलं ते उचलू शकणार नाही नसणार आहे. म्हणूनच मित्रांनो, सूक्ष्म जीवाणूंची संख्या म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आता हा सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल? सेंद्रिय कार्बन जर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढवायचं जर असेल तर सर्वात प्रथम आपल्याला सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं शेणखत असेल तर ते आपल्याला साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी 10 मेट्रिक टन या प्रमाणामध्ये, आणि ते देखील चांगल्या प्रतीचं कुजलेलं अशा प्रकारचं शेणखत आपल्याला वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, शेणखत साधारणपणे 5 ते 6 महिने जर आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी जर पडून राहत असेल परंतु ते चांगल्या प्रतीचं कुजलेलं नसेल तर ते कुजवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे जीवाणू खतं हे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, त्याचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी कुजवण्यासाठी करू शकतो. परंतु शेणखत हे पूर्णपणे कुजलेलं असणं हे फार महत्वाचं आहे. त्यासोबतच तुमचं लेंडी खत असेल, गांडूळ खत असेल. आता रासायनिक खतांच्या वापरामुळे आपल्या जमिनीमधील गांडुळांची संख्या कमी झालेली आहे. पर्यायानं आपल्याला बाहेरून विकत अशा पद्धतीने सुद्धा सध्याच्या घडीला गांडूळ खत वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा त्या व्यतिरिक्त तुमचं कंपोस्ट खत असेल त्याचा सुद्धा वापर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारच्या सेंद्रिय खतांच्या सोबतच आपल्याला त्या ठिकाणी जर आपलं रान, आपलं शेत जर साधारण 1-1.5 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी मोकळं राहत असेल, कुठल्याही प्रकारचं पीक आपल्याला जर त्या ठिकाणी घ्यायचं नसेल तर अशा वेळेस आपल्याला हिरवळीच्या खताचा, त्याच्यामध्ये तुमचं ताग येईल, ढांचा येईल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हिरवळीच्या खतांचा सुद्धा वापर, हिरवळीच्या पिकांचं लागवड करून त्याची जी रोटावेटरनं आपल्या शेतामध्ये ही हिरवळीची खतं आपल्याला गाडून टाकणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण या हिरवळीच्या खतांमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं जमिनीतील असणारं अन्नद्रव्य तयार व्हायला किंवा सेंद्रिय कार्बन वाढायला आपल्याला मदत त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे. त्यासोबतच अजून जर आपण पुढे जाऊन जर विचार केला तर मित्रांनो, जे काही आपण पिकं घेणार आहोत या पिकांमध्ये सुद्धा आपल्याला जीवाणू खतांचा वापर करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जीवाणू खतं म्हणजे तुमचं ॲझोटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल, किंवा तुमचं पीएसबी असेल, केएमबी असेल, तुमचं मायक्रोरायझा असेल, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारची जीवाणू खतं, या जीवाणू खतांचा सुद्धा वापर करणं हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. कारण ही जीवाणू खतं आपल्या जमिनीमध्ये सुप्त स्वरूपामध्ये असणारी जी काही तुमची खतं आहे, तुमचं फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, नायट्रोजन असेल किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, हे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी या जीवाणू खतांचा मोठ्या प्रमाणावरती वापर हा त्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची जर गोष्ट आपण बघितली तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्या रासायनिक खतांचा वापर जो आपण आता अतिप्रमाणामध्ये त्या ठिकाणी करत आहोत, हा अतिवापर आपल्याला त्या ठिकाणी कमी करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण जेवढं तुम्ही सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर त्या ठिकाणी करणार आहात, तेवढाच आपल्याला रासायनिक खतांचा वापर हा कमी करणं हे सुद्धा तितकंच आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं की जे काही आपलं पीक निघणार असतं, या पिकाचा पालापाचोळा असेल हा आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी जाळून टाकतो. म्हणजे जर आपण ऊसाचं उदाहरण घेतलं तर ऊसाचं पाचट हे आपल्या शेतामध्ये आपले शेतकरी बंधू जाळून टाकतो. ते जाळून टाकण्याच्या ऐवजी जर आपण ते शेतामध्ये तशाच पद्धतीने पडून दिलं
आता ते आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी जमिनीमध्ये कुजून जायला मदत होत असते. पर्यायानं आपल्याला जमिनीमध्ये आपल्या सेंद्रिय कार्बन वाढवायला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मदत असते. किंवा अशा प्रकारचं पाचट असेल किंवा पालापाचोळा असेल याचं आच्छादन म्हणजेच मल्चिंग सुद्धा आपण आपल्या पिकांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो, जेणेकरून या मल्चिंगच्या माध्यमातून जमिनीतील ओलावा सुद्धा आपला टिकून राहील आणि हा पालापाचोळा कुजून गेल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवायला सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मदत ही त्या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो, ज्या काही पिकांचं उत्पादन आपण घेणार आहोत त्या पिकांच्या उत्पादनामध्ये आपण जीवामृत असेल, तुमचं जैविक खत असतील, जैविक जीवाणूंच्या स्लऱ्या असतील किंवा गोमूत्राची स्लरी असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर हा आपण शेतामध्ये केल्याच्या आपल्या नंतर आपल्याला मोठ्या प्रमाणावर पिकाच्या उत्पादनामध्ये सुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे. सोबतच आपल्या जमिनीमध्ये जमिनीची जे काही हवा खेळती राहत असते किंवा मुळांच्या वाढीला चालना देण्यासाठी जमीन भुसभुशीत असणं फार महत्वाचं असतं. या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्या सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती फायदा हा त्या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या सेंद्रिय घटकांचा वापर जर आपण आपल्या जमिनीमध्ये केला तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवण्यासोबतच आपल्याला पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची मदत ही आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे. कारण जेवढं जास्त आपलं पीक त्या ठिकाणी रोगप्रतिकारक क्षम असेल तेवढं आपलं पुढे येणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा खर्च असेल, म्हणजेच बुरशीनाशकांचा वापर असेल, कीटकनाशकांचा वापर असेल किंवा त्याच्यावरील असणारा जो काही खर्च आहे तो सुद्धा आपला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कमी हा होणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, जर आपलं पीक सशक्त आपल्याला पाहिजे असेल तर आधी आपली माती आपल्याला सशक्त किंवा जिवंत असणं फार महत्वाचं आहे. आणि माती सशक्त जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन. मित्रांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि इतर शेतकरी बंधूंनाही आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी प्रोत्साहित नक्की करा. आणि रविराज ॲग्रोला अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.